हेलो ऑल, मैं हूं डॉक्टर केशव काळे और मैं केबीसी यानी कालेज बायोलॉजी क्लासेस में पढ़ाता हूं। हम लोग बॉडी फ्लूइड्स और सर्कुलेशन ये टॉपिक पढ़ रहे हैं। लास्ट लेक्चर में हमने आरबीसीज कंप्लीट किया था। अब हम लोग पढ़ने वाले हैं डब्ल्यूबीसीज यानी ल्यूकोसाइट्स। ल्यूकोसाइट्स ये जो वर्ड है, डब्ल्यूबीसी का जो नाम है ल्यूकोसाइट, डब्ल्यूबीसी यानी व्हाइट ब्लड सेल। भले ही इनके नाम में व्हाइट ये वर्ड आता हो, लेकिन वो कुछ व्हाइट नहीं है। दे आर कलरलेस। डब्ल्यूबीसीज आर कलरलेस। ल्यूकोसाइट इस नाम को समझ लेते हैं। ल्यूकोस ये जो वर्ड है उसका मतलब होता है कलरलेस और काइटोस का मतलब होता है सेल, क्योंकि काइटोस ये वर्ड आता है साइट से, काइटोस से वर्ड डिस्कवर हुआ साइट। मतलब ये जो साइट वर्ड है ये काइटोस से आया है और काइटोस का मतलब होता है सेल और ल्यूकस का मतलब होता है व्हाइट। लेकिन एक्चुअली ये व्हाइट नहीं है, ये कलरलेस होते हैं। सेकेंडली, आरबीसी का मैंने पहले लेक्चर में कहा था कि द काउंट ऑफ आरबीसी इज इन मिलियंस, दैट ऑफ प्लेटलेट्स विल बी इन, जब हम आगे बात करेंगे, विल बी इन द लैक्स। और डब्ल्यूबीसी का जो काउंट होता है वो थाउजेंड्स में होता है। तो डब्ल्यूबीसी जो है वो 6000 से 8000 डब्ल्यूबीसीज होते हैं पर mm क्यूब ऑफ ब्लड में। ब्लड के हर एक mm क्यूब में कितना, 6 से 8000 जो है वो। अब ल्यूकोसाइट्स यानी डब्ल्यूबीसी जो है वो अलग अलग इंफेक्शन से या डिसीज कॉजिंग एजेंट से फाइट करने का काम करते हैं। मतलब ये इनका रोल अलग अलग टाइप से इनमें, लेकिन उसमें से कुछ टाइप जो है वो पैथोजन से या डिसीज कॉजिंग एजेंट से फाइट करने का काम करते हैं। और जब हमें इंफेक्शन होता है तो ये जो काउंट है ये काउंट बढ़ जाता है। द इंक्रीज इन काउंट ऑफ ल्यूकोसाइट इज कॉल्ड एज ल्यूकोसाइटोसिस। कुछ कंडीशन ऐसे होते हैं कि जिसमें ल्यूकोसाइट्स का काउंट जो है वो कम भी होता है, जिसे कहते हैं ल्यूकोपेनिया। उसे क्या कहते हैं? ल्यूकोपेनिया। ल्यूकोसाइटोसिस एंड ल्यूकोपेनिया आर दी कंडीशंस रिस्पेक्टिवली, जिसमें इसमें इंक्रीज हो रहा है, इसमें डिक्रीज होता है। एक और कंडीशन है जिसको ब्लड कैंसर कहा जाता है। तो ब्लड कैंसर में डब्ल्यूबीसी का काउंट जो है वो पैथोलॉजिकली इंक्रीज हो जाता है। अब फर्क समझ लो, ल्यूकेमिया इज अ ब्लड कैंसर। ल्यूकेमिया यानी ब्लड कैंसर जिसमें पैथोलॉजिकली डब्ल्यूबीसी का काउंट बढ़ रहा है। डब्ल्यूबीसी काउंट जो है वो बढ़ रहा है। अब फर्क क्या है, इधर भी तो बढ़ रहा है। ल्यूकोसाइटोसिस भी इंक्रीज इन डब्ल्यूबीसी काउंट है, ल्यूकेमिया भी इंक्रीज इन डब्ल्यूबीसी काउंट है। डिफरेंस ये है कि ये 6 से 8000 जो डब्ल्यूबीसी काउंट होता है नॉर्मली, वो अगर 8 से 16000 हो जाए, 20000 हो जाए, 25000 हो जाए, मतलब थाउजेंड्स में है, 25-30 हजार तक हो जाए, तो वो ल्यूकोसाइटोसिस है। वो बाद में नॉर्मल हो जाता है। इन्फेक्शन खत्म हो गया, ये कंडीशन से बॉडी बाहर आ गई उस पर्टिकुलर बीमारी से, तो ये फिर से नॉर्मल हो जाता है। लेकिन ल्यूकेमिया जो है उसमें काउंट लैक्स में चला जाता है, लाखों में चला जाता है, हजारों का काउंट लाखों में चला जाता है और वो बढ़ता ही जाता है, कम नहीं होता। ऐसी जो पैथोलॉजिकल कंडीशन है उसे ल्यूकेमिया यानी ब्लड कैंसर कहा जाता है। आगे बढ़ते हैं। अब द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ WBC is called as leukopoiesis. The process of formation of WBC is called as leukopoiesis. Leuko is for leukocyte and poiesis is for the formation. तो WBC कहाँ फॉर्म होते हैं? पहला, रेड बोन मैरो में, जिसकी बात हमने आरबीसी के वक्त भी की थी। साथ में स्प्लीन, थाइमस क्या है? थाइमस एक ग्लैंड होता है। यहाँ पे थाइमस एक ग्लैंड होता है, थायराइड के नीचे होता है वो ग्लैंड, स्टर्नम के पास। उस थाइमस में भी डब्ल्यूबीसीज बनते हैं। टॉन्सिल्स यहाँ पे जो होते हैं, उन टॉन्सिल्स में भी डब्ल्यूबीसीज बनते हैं। उसके साथ तीसरा है लिम्फ नोड। क्या होते हैं लिम्फ नोड? इस टॉपिक में हम आगे लिम्फेटिक सिस्टम पढ़ेंगे, तब और ज्यादा डिटेल बात होगी। अभी के लिए सिर्फ समझा रहा हूं कि हमारे बॉडी में जगह जगह पे ऐसे छोटे छोटे नोड्यूल्स होते हैं, नोड्स होते हैं, गाठी असतात छोटे छोट्या बऱ्याच ठिकाणी, पूर्ण बॉडीवर डिस्ट्रीब्युटेड असतात। त्या गाठींना लिम्फ नोड म्हणतात आणि ते लिम्फ नोड मध्ये पण डब्ल्यूबीसीज बनत असतात। और एक नाम है पेयर्स पैचेस।
तो ये पैचेस जो है, पेयर्स पैचेस, हमारा जो इंटेस्टाइन होता है, हमारा जो इंटेस्टाइन होता है उसके वॉल में ऐसे लिम्फोइड टिश्यू के पैचेस होते हैं और इन पैचेस को पेयर्स पैचेस कहा जाता है। इनमें भी डब्ल्यूबीसी बनते हैं। ये सारे लिम्फोइड ऑर्गन है बच्चों, स्प्लीन, थाइमस, इनमें लिम्फोइड टिश्यू भरे पड़े हैं और इन लिम्फोइड टिश्यू, पेयर पैचेस के साथ इन लिम्फोइड टिश्यू में डब्ल्यूबीसी बनते हैं। तो ये सारे डब्ल्यूबीसी बनाने के साइट्स हैं, रेड बोन मैरो, स्प्लीन, थाइमस, टॉन्सिल, लिम्फ नोड, पेयर्स पैचेस। डब्ल्यूबीसी काउंट अगर बढ़ता है तो ल्यूकोसाइटोसिस और कम अगर होता है तो ल्यूकोपेनिया। डब्ल्यूबीसीज न्यूक्लिएटेड होते हैं, डब्ल्यूबीसीज न्यूक्लिएटेड होते हैं और ये जो डब्ल्यूबीसीज है इनमें दो सब टाइप्स है, दो हेडिंग के अंदर उनका क्लासिफिकेशन होता है। टोटल 5 टाइप के डब्ल्यूबीसीज है, उसमें से 3 इस हेडिंग के अंदर आएंगे और 2 इस हेडिंग के अंदर आएंगे। हम धीरे धीरे उसमें आगे बढ़ते हैं। तो पहला टाइप है ग्रैन्युलोसाइट्स का और दूसरा टाइप है एग्रैन्युलोसाइट्स। ग्रैन्यूल यानी छोटे पार्टिकल्स। तो जिस डब्ल्यूबीसी में साइटोप्लाज्म में ऐसे आपको पार्टिकल्स दिखाई देंगे उनको ग्रैन्युलोसाइट्स कहा जाता है और न्यूक्लियस तो होगा इधर, और यहां पे जिस डब्ल्यूबीसी के साइटोप्लाज्म में ये न्यूक्लियस है, साइटोप्लाज्म में ग्रैन्यूल्स नहीं होंगे, एकदम क्लियर साइटोप्लाज्म होगा, उनको एग्रैन्युलोसाइट्स कहा जाता है। अब आगे बढ़ते हैं। दूसरा फीचर इन ग्रैन्युलोसाइट्स का ये भी है कि इनका न्यूक्लियस जो है वो ऐसा लोब्यूलेटेड होता है। न्यूक्लियस जो है उसमें कई सारे लोब्स होते हैं, ऐसे लोब्स होते हैं। तो ऐसा लोब्यूलेटेड न्यूक्लियस और आसपास ऐसे पार्टिकल्स, इन्हें ग्रैन्युलोसाइट्स कहा जाता है। अग्रैन्युलोसाइट्स जो होते हैं उनमें ऐसे ग्रैन्यूल्स नहीं दिखाई देंगे, सिर्फ न्यूक्लियस होगा और न्यूक्लियस भी लोब्यूलेटेड नहीं होता है, सीधा स्पेरिकल या उसके जैसा ही, उसके मिलता जुलता या किडनी शेप न्यूक्लियस होता है। तो अब ग्रैन्युलोसाइट्स में 3 डब्ल्यूबीसीज हमें पढ़ने हैं। उसमें पहला टाइप होता है न्यूट्रोफिल, दूसरा होता है बेसोफिल्स और तीसरा होता है एसिडोफिल्स, या इनका और एक नाम है इओसिनोफिल्स। एसिडोफिल्स या इओसिनोफिल्स, इनके नाम में भी कुछ खास बात है। होता क्या है बच्चों, ये जो ग्रैन्यूल्स है ये ग्रैन्यूल कलर पकड़ते हैं, ये स्टेन या डाई को पकड़ के रखते हैं, इसलिए इन डब्ल्यूबीसीज को स्टेन करना पॉसिबल है, इनको स्टेन नहीं किया जाता। मतलब जब आप स्टेनिंग करते हो, स्टेनिंग म्हणजे काय रे, स्टेनिंग म्हणजे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर जे असतात किंवा सेल्स वगैरे तसे मायक्रोस्कोपिक जे गोष्टी असतात त्यांना रंग देऊन त्यांना कलर करून मायक्रोस्कोपच्या अंडर बघितलं जातं प्रॉपर स्टडी करण्यासाठी। तर मग आता कलर डब्ल्यूबीसीज मध्ये जर बोललो आपण तर या सेल्सला कलर करणे शक्य आहे, त्यांच्यातले ग्रॅन्युल्स रंग धरून ठेवतात, यांना कलर करणे शक्य नाहीये कारण त्यांच्यात ग्रॅन्युल्स नाहीये। मग आता याच्यामध्ये जो कलर देण्यासाठी आपण सबस्टन्स वापरू तो जर न्यूट्रल असेल, तो कलर जर न्यूट्रल असेल म्हणजे ऍसिडिक पण नाहीये आणि बेसिक पण नाहीये तर त्याला न्यूट्रोफिल असं म्हटलं जातं। दे गेट स्टेन बाय न्यूट्रल डाय न स्टेन होतात। बेसोफिल, मग तुम्हाला लगेच कळलं असेल की बेसोफिल साठी जो रंग वापरण्यात येईल तो ऍसिडिक असेल की बेसिक, तो ऑब्वियसली बेसिक कलर असेल आणि तो बेसिक कलर मोस्टली मिथायलिन ब्ल्यू वापरला जातो। मिथायलिन ब्ल्यू नावाचा रंग असतो तो, जे की बेसिक आहे, ज्याचा पीएच 7 पेक्षा जास्त आहे। ऍसिडोफिल जो आहे ऑब्वियसली नावातच आहे ऍसिडोफिल, तर या ऍसिडिक डायनं त्याला रंगवलं जातं। पण मग याचं दुसरं नाव पण ऍसिडिक डाय, याचं दुसरं नाव काय, इओसिनोफिल। मग का, तर याला रंगवण्यासाठी इथं इओसिन नावाचा पण म्हणजे तो जो रंग आहे त्याचं नाव आहे इओसिन, आणि इओसिन हा जो डाय किंवा स्टेन किंवा रंग आहे तो ऍसिडिक असतो। परत एकदा सांगतोय, आपण डब्ल्यूबीसी बघतोय, डब्ल्यूबीसी मध्ये 2 हेडिंग आपण केलेल्या आहेत, 2 कॅटेगरीज केलेल्या आहेत, ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट्स। ग्रॅन्युलोसाइट्स त्या असतात ज्यांच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स असतात आणि एग्रॅन्युलोसाइट्सच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स नसतात, यांना स्टेन करता येतं, यांना स्टेन या तिन्हीला रंगवता येतं। याच्यासाठी जो रंग वापरला जातो तो ऍसिडिक किंवा बेसिक नसतो, तो न्यूट्रल असतो। याच्यासाठी बेसिक कलर असतो ज्याला मिथायलिन ब्ल्यू म्हणतात, त्याच्यासाठी ऍसिडिक कलर असतो त्याला इओसिन असं म्हणतात। ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये ग्रॅन्युल्स नसतात आणि ज्यांचा न्यूक्लियस पण लोब्युलेटेड नसतो। इथे 2 गोष्टी येतात, पहिलं आहे लिम्फोसाइट्स, पहिलं काय लिम्फोसाइट्स आणि दुसरं आहे मोनोसाइट्स। लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स। मग आता
टोटल डब्ल्यूबीसी मध्ये यांचं पर्सेंटेज हा खूपच महत्वाचा चार्ट आहे, म्हणजे अति महत्वाचा चार्ट म्हणता येईल. लेक्चर तुम्ही वाटल्यास मी प्रत्येक पॉईंट लिहिल्यानंतर पॉज करून बोर्ड व्यवस्थित वाचून मेमोराईज करत चला, किंवा मी काही गोष्टी ज्या बोलतोय त्या तिथेच मेमोराईज करा. हा लेक्चर इथंच लक्षात राहिलं पाहिजे तुम्हाला. तर पर्सेंटेज जे आहे म्हणजे डब्ल्यूबीसी जे आहे ते टोटल काउंट 6 ते 8 हजार असतो. त्याच्यापैकी सर्वात जास्त म्हणजे एमसीक्यू पण है कि द मोस्ट अबंडेंट डब्ल्यूबीसी कौन सा होता है, तो मोस्ट अबंडेंट डब्ल्यूबीसी होता है न्यूट्रोफिल. कितना, तो टोटल डब्ल्यूबीसीज में 60 to 65% न्यूट्रोफिल होता है. अब मोस्ट अबंडेंट पूछा गया तो लिस्ट अबंडेंट भी पूछा जाएगा कि सबसे कम कौन सा होता है, तो इसी की साइड वाला ये 0.5 to 1% होता है. 0.5 to 1% कौन है, बेसोफिल है. मतलब आप जब मेडिकल कॉलेज में प्रैक्टिकल्स करते हो तो आपको फर्स्ट ईयर में ही ये प्रैक्टिकल होता है आपका ल्यूकोसाइड काउंट करने का. मतलब आप ही का ब्लड आपको उसमें के डब्ल्यूबीसी काउंट करने होते हैं, और उस वक्त उस दौरान आप बेसोफिल ढूंढने की कोशिश करते हो उन माइक्रोस्कोप्स के अंदर, और वो दिखते ही नहीं है. क्यों नहीं दिखते बेसोफिल्स, क्योंकि उनका काउंट इतना कम है. 0.5 का मतलब क्या है कि अगर आप उस स्लाइड में 200 सेल देखोगे तो उसमें से कोई एक सेल बेसोफिल हो सकता है. दैट मीन्स 2.5% कि 200 सेल में से कोई एक सेल बेसोफिल हो सकता है. तो इतना माइक्रोस्कोप के अंदर एक स्लाइड के ऊपर आप 200 सेल जब देखते हो, यहां पे आपको आसान है मतलब इमेजिन करना कि 200 सेल है उसमें से तो एक कुछ बड़ी बात नहीं, लेकिन मैं माइक्रोस्कोप के अंदर की बात कर रहा हूं, एक स्लाइड पे देख रहे हो आप, तो काफी ज्यादा डिफिकल्ट हो जाता है. आगे बढ़ते हैं. एसिडोफिल्स जो होते हैं, एसिडोफिल्स 3 से 4% होते हैं. 3 से 4%, सॉरी 2 से 3% होते हैं, नॉट 3 to 4, 2 to 3% एसिडोफिल्स होते हैं. लिम्फोसाइट्स जो है, अब जैसे मैंने कहा मोस्ट अबंडेंट यानी सबसे ज्यादा न्यूट्रोफिल है, लिस्ट अबंडेंट यानी सबसे कम बेसोफिल है. सेकेंड मोस्ट अबंडेंट कौन है, तो लिम्फोसाइट्स है. मतलब 20 से 25% लिम्फोसाइट्स होते हैं टोटल डब्ल्यूबीसी में से. और मोनोसाइट्स कितने, तो 6 to 8%, 6 से 8% मोनोसाइट्स होते हैं. आगे बढ़ते हैं फंक्शंस की तरफ, या फंक्शन से पहले मैं इनके डायग्राम्स आपको बता देता हूं. यहां पे न्यूट्रोफिल जो है, सपोज ये अगर न्यूट्रोफिल है बच्चों, थोड़ा सा बड़ा निकाल लेता हूं, ये अगर न्यूट्रोफिल है तो इसमें ये क्या दिखेंगे आपको, साइटोप्लाज्म दिखेगा. इस साइटोप्लाज्म में आप जब न्यूक्लियस देखते हो तो न्यूक्लियस इसका 2 लोब का हो सकता है, 3 लोब का हो सकता है, 4 लोब का हो सकता है, या 5 लोब का भी हो सकता है. लोब यानी ऐसे स्वेलिंग्स. तो न्यूक्लियस जो है वो 2 से 5 लोब तक न्यूक्लियस हो सकता है. तो मल्टी लोब्ड न्यूक्लियस होता है यहाँ पे, अप टू 5 लोब्स उसमें लोब्स हो सकते हैं. तो इसलिए इसकी जो मॉर्फोलॉजी है, मतलब आपने 3 न्यूट्रोफिल लिए, तो कभी कभी किसी न्यूट्रोफिल में 3 लोब होंगे उसके न्यूक्लियस में, किसी में 4 होंगे, किसी में 5 होंगे. तो दिखने में एक जैसा दिखेगा क्या, मतलब एक न्यूट्रोफिल है जिसके लोब में 3, जिसके न्यूक्लियस में 3 लोब है, दूसरे न्यूट्रोफिल के न्यूक्लियस में 4 लोब है, तीसरे के इसमें 5 लोब है. तो क्या ये तीनों एक जैसे दिखेंगे, ऑब्वियसली नहीं दिखेंगे. उनकी जो मॉर्फोलॉजी है वो अलग अलग दिखेगी. और ये मॉर्फोलॉजी जो है अलग अलग टाइप की मॉर्फोलॉजी किसकी वजह से है, न्यूक्लियस की वजह से है. इसलिए इन्हें पॉली यानी अलग अलग टाइप की, एक से ज्यादा टाइप की क्या मॉर्फोलॉजी, इसलिए मॉर्फो किसकी, न्यूक्लियस की, न्यूक्लियर सेल्स भी कहा जाता है. पॉलीमॉर्फो न्यूक्लियर सेल्स, नाम समझ लो. पॉली मतलब बहुत ज्यादा टाइप की, एक से ज्यादा टाइप की, क्या मॉर्फोलॉजी किसकी, न्यूक्लियस की, और सेल्स यानी सेल्स. बेसोफिल, ये जो बेसोफिल्स होते हैं, यहां पे डायग्राम ये जो है ये बेसोफिल का बना देता हूं मैं. क्या होगा, ये ग्रैन्यूल्स होंगे, और इसका जो न्यूक्लियस है बच्चों ये ट्विस्टेड होता है. ट्विस्टेड न्यूक्लियस मतलब कैसा, कोई बलून लेने के बाद, फुला हुआ बलून आप अगर ऐसा कर देते हो तो उसके बीच में कंस्ट्रक्शन आता है, ऊपर का हिस्सा नीचे का हिस्सा अलग दिखने लगते हैं. तो ये कुछ उस तरह से न्यूक्लियस होता है, ट्विस्टेड न्यूक्लियस होता है इसका. इओसिनोफिल या एसिडोफिल का न्यूक्लियस, ये सेल है, उसमें ग्रैन्यूल्स होंगे. ये डंबेल जैसा या बायलोब न्यूक्लियस होता है. तो ये इट इज लाइक अ डंबेल, बायलोब न्यूक्लियस.
डम्बेल शेप या बायलोब न्यूक्लियस, यहाँ पे डम्बेल के जैसे दो स्वेलिंग्स होते हैं उसकी साइड में, वैसा ही न्यूक्लियस होता है। लिम्फोसाइट जो है उसका न्यूक्लियस स्पेरिकल होता है, गोलाकार न्यूक्लियस असतो। और मोनोसाइट जो है, याद रखना बच्चों, मोनोसाइट इज द लार्जेस्ट डब्ल्यूबीसी, सबसे बड़ा साइज में डब्ल्यूबीसी कौन सा है, तो मोनोसाइट है। इस पर मैं फंक्शन के वक्त भी आऊंगा। ये सपोज मोनोसाइट है, साइटोप्लाज्म में तो उसके ग्रैन्यूल्स है नहीं, तो फिर उसका न्यूक्लियस कैसा होता है, तो याद रखना मोनोसाइट का न्यूक्लियस किडनी शेप या फिर हॉर्स शू शेप होता है। हॉर्स शू शेप या किडनी शेप न्यूक्लियस होता है। अभी हॉर्स शू तो हॉर्स ही नहीं, अगर आप खेतों में जो जानवर या आपके घरों पे जो जानवर होते हैं खेत में काम करने के लिए, बैल है या फिर हॉर्स भी अगर है आपके पास, तो उनके पैरों में एक हाफ मून शेप जो है वो ऐसे लोहे की क्या कहते हैं उसको, उसे हॉर्स शू ही कहते हैं। तो एक प्लेट्स जैसे, लोहे के प्लेट्स जो है वो फिट किए जाते हैं। शेतात काम करणारे ज्या जनावरांना खुरं असतात तर त्यांची खुरं खराब होऊ नये म्हणून त्या खुरांना खालून पट्ट्या मारल्या जातात, त्याला आपल्याकडे नाल म्हणतात, आपल्याकडे त्याला नाल म्हणतात। ते घोड्यालाच नाही तर प्रत्येक म्हणजे जे जनावर शेतात काम करतात ते जे जनावरांना माणसं सांभाळतात त्या सगळ्या जनावरांच्या पायामध्ये ते मारतात, कारण ओल्या जमिनीमुळे किंवा फंगसमुळे वगैरे त्याच्यात बरेचसे आजार होऊ शकतात, तर ते खूर खराब होऊ नये याच्यासाठी ते असतं। तर त्याला हॉर्स शू असं म्हटलं जातं, खाडून मारलेली ती पट्टी अर्धचंद्राकृती असतं ते, तर तो अर्धचंद्राकृती हॉर्स शू किंवा किडनीच्या आकाराचं असं हे मोनोसाइटचा न्यूक्लियस असतो। मग आता फंक्शन्स काय रे पोरांनो यांचे, तर बघा न्यूट्रोफिलचं फंक्शन आहे फॅगोसाइटोसिस। न्यूट्रोफिलचं फंक्शन काय, फॅगोसाइटोसिस। फॅगोसाइटोसिस काय त्याच्या अगोदर परत एक सांगून देतो, मोनोसाइटचं पण फंक्शन तेच आहे, फॅगोसाइटोसिस। मोनोसाइटचं फंक्शन पण काय, फॅगोसाइटोसिस। म्हणजे न्यूट्रोफिल आणि मोनोसाइटचं फंक्शन सेम आहे आणि ते काय, फॅगोसाइटोसिस। देखो कोई भी सेल हो, उस सेल के अंदर अगर कुछ चीज आती है तो उसे कहा जाता है एंडोसाइटोसिस। क्या कहते हैं उसको, एंडोसाइटोसिस। सेल के अंदर अगर कोई चीज आती है तो उसे एंडोसाइटोसिस कहते हैं। अब वो आने वाली चीज अगर सॉलिड है तो उसे फैगोसाइटोसिस कहा जाता है। मतलब फैगोसाइटोसिस इज द सब टाइप ऑफ एंडोसाइटोसिस इन विच सेल एंगल्फ समथिंग सॉलिड। इसको सेल इटिंग भी कहा जाता है। तो फॅगोसाइटोसिस म्हणजे सेलने काहीतरी सॉलिड आत घेणे, आणि सेल जर लिक्विड काहीतरी आत घेत असेल, म्हणजे इफ सेल इज ड्रिंकिंग समथिंग देन इट इज कॉल्ड एज पिनोसाइटोसिस। पिनोसाइटोसिस म्हणजे ड्रिंकिंग ऑफ सेल अँड फॅगोसाइटोसिस म्हणजे इटिंग ऑफ सेल। सेल काहीतरी खात असेल तर त्याला फॅगोसाइटोसिस म्हणतात, आणि या दोन्ही गोष्टी एंडोसाइटोसिसच्या अंडर येतात। मग आता न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट्स काय खातात, तर हे आपल्या शरीरामध्ये येणारे वेगळे वेगळे जे पॅथोजन्स आहेत, वेगळे वेगळे जे डिसीज कॉझिंग एजंट्स आहेत, त्यांना या सेल्स खात असतात। तुम्ही एक सिंपलशी गोष्ट आहे, आपण त्याच्यावरती टॉपिक पण आहे आपल्याला, हेल्थ अँड डिसीज। पण तुम्ही एखाद्या आजारी माणसाला भेटला, सपोज एखाद्याला टायफॉइड आहे त्याला जाऊन तुम्ही भेटला, किंवा एखाद्याला मलेरिया आहे त्याला जाऊन तुम्ही भेटला, आणि तुमच्या त्या इंटरॅक्शनच्या दरम्यान प्रत्येकच वेळेला तुम्ही त्या अशा एखाद्या डिसीज कॉझिंग इन्फेक्शियस डिसीज झालेल्या माणसाला भेटला तर तुम्हाला आजार होतो का, नाही होत। पण मग तुम्हाला आजार नाही होत याचा अर्थ असा आहे का की तुमच्या बॉडीत ते विषाणू किंवा ते जे बॅक्टेरिया किंवा फंगाय वगैरे जो काय डिसीज कॉझिंग एजंट असेल तो तुमच्या बॉडीमध्ये आलाच नाही, असा आहे का त्याचा अर्थ, तर नाही। तुमच्या बॉडीमध्ये डिसीज कॉझिंग एजंट येऊन सुद्धा तुम्ही आजारी पडत नाही, कारण तुमची रोगप्रतिकार शक्ती, तुमच्या बॉडीची इम्युन सिस्टीम, ही इम्युन सिस्टीम कशापासून बनलेली असते, तर त्याच्यात खूप फॅक्टर्स आहेत, अँटीबॉडीज असतात, कॉम्प्लिमेंट सिस्टीम असते, आणि त्यातलाच एक फॅक्टर आहे फॅगोसाइटिक सेल्स ऑफ आवर बॉडी। मग या फॅगोसाइटिक सेल्स ऑफ आवर बॉडी ज्या आहेत त्याच्यामध्ये बरेच सेल्स आहेत, तर त्यातला एक टाइप आहे, एक सेल आहे न्यूट्रोफिल आणि दुसऱ्या सेल्स आहेत मोनोसाइट। या सेल काय करतात, तुमच्या बॉडीमध्ये एखादा डिसीज कॉझिंग एजंट आला रे की त्याच्यापर्यंत सिडोपोडिया काढून जातात। सिडोपोडिया काय असतात म्हणजे बघा, आता सपोज हा ब्लड वेसल आहे तुमच्या बॉडीतला, आणि याच्यामध्ये न्यूट्रोफिल पण आहेत आणि याच्यामध्ये मोनोसाइट्स पण आहेत, बाकीच्याही सेल्स आहेत, पण बाकीच्यांचे फंक्शन वेगळे आहे। आणि एक बॅक्टेरिया तुमच्या बॉडीत आलाय, तो बॅक्टेरिया इथे आहे, हा तो बॅक्टेरिया आहे। आता
ही सेलला इथे येऊन याला खायचं आहे, मारून टाकायचं, त्याला संपवायचं आहे. सेल येईल कसं, तर सेल त्याचे प्लाझ्मा मेम्ब्रेनचे प्रोजेक्शन्स बाहेर काढते. ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, या प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून प्रोजेक्शन बाहेर निघतात, त्याला सिडोपोडिया म्हणतात. या सिडोपोडियाच्या मदतीने या सेल्स इथे येतात. सिडोपोडियाच्या मदतीने होणाऱ्या मोमेंटला अमिबॉइड मोमेंट असं म्हटलं जातं. तर या अमिबॉइड मोमेंटमुळे किंवा या सिडोपोडियाच्या मदतीने ते इथपर्यंत येतात आणि इथपर्यंत आल्यानंतर ते या बॅक्टेरियाला एंगल्फ करतात, खाऊन टाकतात, स्वतःच्या लायझोझोमल एन्झाईम्सना त्याला डिस्ट्रॉय करतात आणि त्याच्यामुळे तुम्ही आजारी पडत नाहीत. तर तुमच्या शरीरामध्ये येणाऱ्या वेगळ्या वेगळ्या डिसीज कॉझिंग एजंट्सला तुमची जे न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट्स आहेत ते फॅगोसाइटोज करून टाकतात, संपवून टाकतात. बेसोफिल काय करतात? बेसोफिल या हिस्टामाइन, सिरोटोनिन आणि हिपॅरिन सारखे केमिकल सिक्रेट करतात. आणि या केमिकल्समुळे बेसोफिलचा रोल जो आहे तो इन्फ्लामेशन मध्ये असतो. बेसोफिल्स हॅव रोल इन इन्फ्लामेशन. व्हॉट डू यू मीन बाय इन्फ्लामेशन? कोणतीही गोष्टीचं इन्फ्लामेशन झालं म्हणजे काय, तर चार गोष्टींच्या सिम्पटम, चार गोष्टी तिथं असतील, चार सिम्पटम्स तिथं असतील तर त्याला इन्फ्लामेशन म्हणतात. कोणत्या चार? एक रेडनेस, स्वेलिंग, पेन अँड टेम्परेचर. अशा चार गोष्टींच्या, या चार गोष्टींच्या टेट्राडला, या चार सिम्पटमच्या कॉम्बिनेशनला इन्फ्लामेशन म्हणतात. तुम्ही बघितलंय का? निश्चितच बघितलंय. तुम्ही कोणत्याही माणसाला हनीबी बाईट झाला, मधमाशी चावली, तर त्याचा डोळा सपोज कसा होतो तुम्ही कुठेही बघू शकतात. म्हणजे टीव्ही मध्ये दाखवतात बऱ्याचशा चॅनल्स वरती किंवा तुम्ही तुमच्या जवळपासही बघितलेला असेल. तर डोळा जो आहे तो लाल झालेला असतो, सुजलेला असतो, स्वेलिंग आहे, रेडनेस आहे, तिथं पेन होतो आणि त्या भागाचं टेम्परेचर बाकीच्या बॉडीपेक्षा वाढलेलं असतं कारण तिथं ब्लड सर्क्युलेशन वाढलेलं असतं. तर रेडनेस म्हणजे कोणताही पार्ट लाल होत असेल, तिथं पेन होत असेल, तिथं टेम्परेचर वाढलेलं असेल आणि तो जर त्याची जर स्वेलिंग झालेली असेल त्याला इन्फ्लामेशन म्हणतात. आणि या इन्फ्लामेशनसाठी या बेसोफिल्स मधनं निघलेले केमिकल्स रिस्पॉन्सिबल असतात. त्याचबरोबर हा जो हिपॅरिन आहे, हे मी याच टॉपिकच्या आधीच्या लेक्चर्स मध्ये बोललेलो की हिपॅरिन इज अ अँटीकोॲग्युलंट. तो शरीरामध्ये रक्ताला गोठू देत नाही, क्लॉट नाही होऊ देत, आपल्या रक्ताच्या गाठी नाही होऊ देत. तो कोण? हिपॅरिन. तर बेसोफिल हे केमिकल सिक्रेट करतात म्हणून त्यांचा रोल इन्फ्लामेशन मध्ये. त्याचबरोबर हिपॅरिन इज अ अँटीकोॲग्युलंट, तो रक्ताला गोठू देत नाही. देन इओसिनोफिल, याचा रोल कशामध्ये आहे? तर हा इओसिनोफिल ज्या सेल्स आहेत ना त्या इन्फेक्शन सोबत फाईट करतात, वेगवेगळ्या इन्फेक्शन सोबत फाईट करतात. आणि इओसिनोफिल जे आहेत त्या इओसिनोफिलचा रोल ॲलर्जिक कंडिशन मध्ये असतो. व्हॉट डू यू मीन बाय ॲलर्जी पोरांनो? ॲलर्जी इज द हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ बॉडी, की ज्याच्यामध्ये आपली बॉडी खूप जास्त काय म्हणतात एक्झॅगरेटली रिॲक्ट होते एखाद्या ॲलर्जनला. ज्या गोष्टीची ॲलर्जी असते त्याला ॲलर्जन असं म्हटलं जातं. ॲलर्जी विषयी आपल्याला पुढे आहेच, त्यावेळेला बोलू आपण. तर वेगळ्या वेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असते, जसं की बऱ्याच जणांना धुळीत गेल्यानंतर प्रचंड खूप जास्त वेळ शिंका येत राहतात किंवा काही जणांना आंब्याचा मोहर आल्यानंतर एक जानेवारी फेब्रुवारीच्या काळामध्ये आंब्याचा मोहर ज्या वेळेला येतो त्याच्या खाली गेल्यानंतर पूर्ण बॉडीवर लाल कलरचे रॅश येतात. तर हा काय प्रकार आहे? तर ती आंब्याच्या पोलन ग्रेनची ॲलर्जी असते. तर ॲलर्जी पोलन ग्रेनची असू शकते, धुळीची असू शकते, वेगळ्या वेगळ्या कीटकांची ॲलर्जी असू शकते किंवा वेगवेगळ्या प्लांट प्रोडक्टची ॲलर्जी असू शकते. मग आता एखाद्या माणसाला ॲलर्जी जेव्हा होते त्यावेळेला सपोज आंब्याच्या झाडाखाली गेला तो माणूस आणि त्याला पोलन ग्रेनची ॲलर्जी आहे आणि त्याच्या पूर्ण बॉडीवर लाल 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 ते पॅचेस आले, पित्त येणं ज्याला म्हणतात मराठीमध्ये, ते पित्त आलं. बऱ्याच जणांनी बघितलेलं असेल, त्याचे लाल लाल पॅचेस येतात. ते पित्त आल्यानंतर मग तो माणूस पूर्ण आयुष्यभर तसंच राहील का? नाही. काही वेळानंतर त्याला खाज वगैरे येते बरीचशी. काही वेळानंतर ती खाज कमी होते आणि ते जे रॅशेस आहेत ते रॅशेस पण आपोआप कमी व्हायला लागतात. आणि हे केव्हा कमी व्हायला लागतात? ज्या वेळेला तुमच्या बॉडीतल्या इओसिनोफिलचा काउंट वाढायला लागतो, इओसिनोफिलची संख्या वाढायला लागते आणि ह्या इओसिनोफिल अँटी ॲलर्जिक म्हणून काम करतात. ॲलर्जिक कंडिशनला हे करून टाकतात, ते संपवतात, कमी करतात आणि तिथे तो माणूस परत नॉर्मल होतो. मग ॲलर्जिक कंडिशन मध्ये इओसिनोफिलचा काउंट, म्हणजे तुम्हाला ॲलर्जी झाली तर इओसिनोफिलचा काउंट काय होतो? तेव्हा वाढतो. आणि यालाच म्हणतात इन्क्रीज इन इओसिनोफिल काउंट इज कॉल्ड ॲज इओसिनोफिलिया. इओसिनोफिलिया इज इन्क्रीज इन इओसिनोफिल काउंट. लिम्फोसाइट्स ज्या आहेत
त्या दोन टाईपच्या असतात पोरांनो. एक आहे बी लिम्फोसाइट्स आणि दुसरा आहे टी लिम्फोसाइट्स. हा बी कशाचा आहे माहिती? बैलाचा आहे का तो? नाही, हा बी आहे बोन मॅरोचा. आणि टी कशाचा आहे? थायमसचा. बी फॉर बोन मॅरो, टी फॉर थायमस. मग आता बोन मॅरोचा बी का आलाय आणि थायमसचा टी का आलाय लिम्फोसाइट समोर, तर हे तुम्हाला हेल्थ अँड डिसीजचे जेव्हा लेक्चर होतील ना त्यावेळेला कळेल. आता फक्त इथे एवढंच लक्षात ठेवायचंय, लिम्फोसाइट्स हा बी लिम्फोसाइट असो की टी लिम्फोसाइट, दोन्ही लिम्फोसाइटचे टाईप आहे. या दोन्हीचाही रोल आपल्या बॉडीच्या रोग प्रतिकार शक्तीमध्ये म्हणजेच इम्युनिटी सिस्टीम मध्ये असतो. इम्युनिटी सिस्टीम जी चालते वेगवेगळ्या फॅक्टर्सवर, तर त्याच्यामधला एक फॅक्टर किंवा असं म्हणता येईल की खूप महत्वाचा फॅक्टर हा लिम्फोसाइट्स आहेत. आणि त्याचे दोन्ही टाईप म्हणजे बी आणि टी लिम्फोसाइट्स आहेत. मोनोसाइट विषयी मी बोललेलो आहे की ते फॅगोसाइटिक असतात. आता हे जे मोनोसाइट्स आहेत, कधी कधी काय होतं पोरांनो, सपोज आता ही न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट आहे त्या बाहेर आल्या. आता मोनोसाइट आहे इथे, ही मोनोसाइट लार्जेस्ट डब्ल्यूबीसी आपल्या बॉडीची, पण तरीही सपोज इथं जो बॅक्टेरिया आलेला आहे तो बॅक्टेरिया जरा जास्तच मोठा आहे. हा बॅक्टेरिया सपोज, तर मग आता बॅक्टेरिया खूप मोठा झाला, मोनोसाइटला त्याला खायचंय, फॅगोसाइटोसिस करण्यासाठी तो आलाय. मग मोनोसाइट याला खाईल कसं आणि ठेवेल कुठं खाल्ल्यानंतर? त्या मोनोसाइट मध्ये एक ऍबिलिटी असते, मोनोसाइट्स त्यांच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला एक्सटेंड करत 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 इररेग्युलर शेप मध्ये कन्वर्ट होतात. अँड दॅट इररेग्युलरली एनलार्ज्ड मोनोसाइट्स आर कॉल्ड ॲज मॅक्रोफेजेस. त्यांना म्हणतात मॅक्रोफेजेस. तर मॅक्रोफेजेस काय आहे? इररेग्युलरली एनलार्ज डब्ल्यूबीसी. तर त्या अशा मोठ्या बॅक्टेरियाला किंवा मोठ्या पॅथोजन्सला पण त्या खाऊन घेत असतात. तर जेव्हा पॅथोजन मोठा असतो त्यावेळेला मोनोसाइट्स ज्या आहेत त्या मोनोसाइट्स या एनलार्ज होतात, मॅक्रोफेजेस मध्ये कन्वर्ट होतात आणि त्याला खाऊन टाकतात. तर आपण सुरू केलंय डब्ल्यूबीसीला ल्युकोसाइट्स असं पण म्हटलं जातं. डब्ल्यूबीसीचा काउंट 6 ते 8,000 आहे. काउंट वाढला ल्युकोसाइटोसिस, कमी झाला ल्युकोपेनिया. काउंट जर पॅथॉलॉजिकली वाढला म्हणजे हजाराचा काउंट लाखात गेला तर ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सर. त्यानंतर आपण बघितलं की ल्युकोसाइट्सच्या न्यूक्लिएटेड असतात. फॉर्मेशन ऑफ ल्युकोसाइट इज अ ल्युकोपॉयसिस. बोन मॅरो, स्प्लीन, थायमस, लिम्फ नोड, टॉन्सिल्स, पेअर्स पॅचेस या साइट्स आहेत ल्युकोपॉयसिसच्या. जर ग्रॅन्युल्स असतील तर ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स आणि नसतील तर ग्रॅन्युलर. ग्रॅन्युलोसाइट्स ज्या आहेत त्या ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स किंवा ग्रॅन्युलोसाइट्स त्याच्यामध्ये 3 टाईप, न्यूट्रोफिल, बेसोफिल, ऍसिडोफिल्स किंवा इओसिनोफिल्स. या न्यूट्रल कलरनं स्टेन केल्या जातात, या बेसिक डायनं स्टेन केल्या जातात, या ऍसिडिक डायनं स्टेन केल्या जातात, ज्याचं नाव आहे इओसिन. इथं याचं नाव आहे मिथाइलिन ब्ल्यू. मोस्ट अबंडंट डब्ल्यूबीसी कुठला आहे? न्यूट्रोफिल 60 to 65%. लिस्ट अबंडंट बेसोफिल 0.5 to 1%. सेकंड मोस्ट अबंडंट 20 to 25% कोण आहे? लिम्फोसाइट्स आहेत. त्याच्यानंतर पॉलीमॉर्फोन्यूक्लियर्स डब्ल्यूबीसी कुठल्या आहेत किंवा सेल्स कुठल्या आहेत? तर न्यूट्रोफिल. त्यांच्यामध्ये न्यूक्लियस मध्ये 3 ते 5 लोब्स असू शकतात. स्पेरिकल न्यूक्लियस कोणाचा आहे? लिम्फोसाइटचा. किडनी शेप कोणाचा आहे? मोनोसाइटचा. मग ट्विस्टेड कोणाचा आहे? बेसोफिलचा. मी सिक्वेन्शियली का सांगत नाहीये, रॅन्डम का सांगतो? कारण जसं आपण क्लासमध्ये करतो तसंच तुम्हाला मी कुठल्याही बोर्डवरच्या कोपऱ्यातलं काही बोललं तर रिकॉल झालं पाहिजे ते. म्हणजे मी जरी इकडून तिकडे गेलेलो असेल एक्सप्लेन करत असताना तर किडनी शेप म्हटल्यावर मोनोसाइटच आलं पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये, आणि 3 ते 5 लोक म्हटल्यावर न्यूट्रोफिलच आलं पाहिजे, लिस्ट अबंडंट म्हटल्यावर बेसोफिलच आलं पाहिजे. इतकं ते परफेक्ट व्हायला पाहिजे. तर ऍसिडोफिल्स किंवा इओसिनोफिल जे आहेत ते 2 ते 3% असतात. मग सेकंड मोस्ट अबंडंट लिम्फोसाइट आणि 6 ते 8% मोनोसाइट. फंक्शन काय? फॅगोसाइटोसिस. मोनोसाइटचं पण फॅगोसाइटोसिस. हिस्टामाइन, सेरोटोनिन, हेपॅरिन सिक्रेट करतात. इन्फ्लामेटरी कंडिशन्स मध्ये रोल आहे त्यांचा. त्याच्यानंतर इन्फेक्शन आणि अलर्जी मध्ये ऍसिडोफिलचा म्हणजे इओसिनोफिलचा रोल आहे. इम्युनिटी मध्ये याचे दोन्ही कॉम्पोनंट किंवा दोन्ही सबटाइप्स जे आहेत बी आणि टी लिम्फोसाइट्स ते पार्टिसिपेट करतात. आणि मॅक्रोफेज मध्ये कोण कन्वर्ट होतो? तर मोनोसाइट कन्वर्ट होतात. मग आता टॉपिक मध्ये काही डाऊट्स असतील तर मेसेज करा किंवा कमेंट मध्ये पोस्ट करा. आज इथंच थांबूत. थँक्यू.